सेमीफायनल एक मैदानावरती प्रस्थान करत असताना पाहायला मिळतो. एका बाजूला टीम सावरेवाडी तर दुसऱ्या बाजूला आजच्या दिवसातील टॉप टीम आपल्याला भेटली आहे. कानोर संघाला पराभूत करून आज या मैदानावरती सेमीफायनल एक खेळण्यासाठी तयार झालेला दामोते संघ. कालचे दोन वादळ सध्या तरी मैदानावर पाहायला मिळतात. एका बाजूला हनुमान तर दुसऱ्या बाजूला श्याम. पहिला बॉल. यावेळी गोलंदाजी जरा वेगळी पाहायला मिळते. हरेश आलाय. पहिला बॉल, एक धाव, स्ट्राईक रोटेट, सेन्सिबल क्रिकेट सध्या तरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. दामोते संघ खऱ्या अर्थाने प्रथम बॅटिंग करत एवढे सामने जिंकत 3 सामने जिंकत आपल्याला सेमीफायनल 1 मध्ये पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला यावेळी तीच रणनीती त्यांच्यावर उलटवायचा प्रयत्न केला जातोय. म्हणजेच नाणेफेकी जिंकत आपल्याला पाहायला मिळतं सावरीवाडी संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. गोलंदाज हरेश राईट अप ओव्हर द विकेट मारा. त्यासाठी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय, मम्मल झालाय आणि लगेचच दुसरी धाव पूर्ण केली हनुमानने. गुड रनिंग बिटवीन द विकेट. श्याम आणि हनुमान वरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आपल्याला 3 या अंकावरती पाहायला मिळते. 2 बॉल फेकून झाल्यात. अजून मोठा फटका आला नाही. या दरकार असेल मोठ्या फटक्याची. हरेश यावेळी तोच प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु फसले. श्यामची विकेट इथून स्वस्तात बाद होताना पाहायला मिळेल. श्याम असं आपण पिचचा ताबा घ्या. नवीन बॅट्समन 3 नंबरच्या जर्सी मध्ये आपण ज्याला पाहतोय सनी. खऱ्या अर्थाने हनुमान जेवढा वेळ क्रीजवरती होता ना तेवढा धोका दामोते संघाला होता आणि तोच धोका त्याने इथे संपवलाय. खऱ्या अर्थाने महत्वाची विकेट हनुमानची त्याने अर्जित केली आहे. तर गोलंदाज हरेश पाहायला मिळतो. शेवटचा बॉल टाकतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, कोणतीही अतिरिक्त धाव त्यांनी खर्च केली नाहीये. पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट मारा. यावेळी लॉंग ऑफ क्लिअर करत जाईल का बॉल? नाही तर क्षेत्ररक्षक मध्ये आला. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाकारलाय. चांगला थ्रो पाहायला मिळतोय आणि या थ्रोच्या मदतीने 1 वर लोकलं गेलंय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 गडी बाद 5 या अंकावरती. पहिलं शतक संपलंय. दुसरं मार्गस्थ. कोणाची वर्णी लावली जाईल? आता गोलंदाजी मार्कवर परेश आले. हरेश गेले, परेश आले. नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. दोघं सख्खे भाऊ आहेत.
आपल्या संघासाठी एक कुटुंब आज लढत असताना पाहायला मिळत आहे. वाईट यॉर्कर पाहायला मिळाला, निर्धाव, कोणतीही धाव आली नाही आहे. लो स्कोरिंग मॅच होईल की काय? 5 बॉल मध्ये 2 मोठ्या हिट तरी गरजेचे असतील टीम सावरेवाडी संघाला, कारण दुसऱ्या बाजूला विचार केला तर दामोते संघ आज बॅटिंग लाईन करत असताना ऐकत नाहीये. मिडल ऑर्डर त्यांचा जी खेळते ना, खऱ्या अर्थाने प्रभावित करून टाकले आज. यावेळीचा फटका, क्षेत्ररक्षक पुढे उभे होते. लास्ट मोमेंटला चेंडूने घेतले झेप, चेंडू गेला सीमा पार. वाईडिश लॉंग ऑफला आलेला हा दमदार चौकार. नक्कीच बाउंड्री लाईनच्या जवळ जर क्षेत्ररक्षक असताना तर कदाचित ही झेल होऊ शकली असते, परंतु बाउंड्री लाईनच्या अगदी पुढे राहिल्या आणि खऱ्या अर्थाने सनीची ताकद थोडी कमजोर समजली आहे. परंतु सनी कमजोर नाहीये तर भल्या भल्यानं कमजोर करून टाकणारा फलंदाज आहे. यावेळी समोरच्या दिशेला विशेप मध्ये लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक येईल, उचलेल, फेकेल. 1 धाव मिळाली, दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. हो, ही धाव जर नीट झाली असती, कॉलिंग दिली गेली होती दुसऱ्या बाजूने, परंतु तिथे पाहायला मिळत आहे स्ट्राईक एंडचा फलंदाज म्हणजे सनी थोडे थांबण्यामध्ये उशीर त्यांना झालाय. 13 धावा स्कोरबोर्डवर लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. आपण विचार केला तर सध्याच्या घडीला सामना समांतर पाहायला मिळतोय, परंतु 20+ जर धावा गेल्या असत्या ना तर मॅच मध्ये अजून मजा आली असते. कारण दुसऱ्या बाजूला विचार केला तर दामोते संघ खऱ्या अर्थाने बॅटिंग करत असताना आज तुफानी फलंदाजी करतोय. यावेळी 1 धाव मिळाले आणि फेकी सुरेख आहे, अपील केली गेली आहे. एका बाजूला सापडतील जरूर. रिव्ह्यू घेण्यात आला, ह्या बाजूला आउट आहे की म्हणजे जर स्ट्राईक एंडला आउट आहे का? एक रन सेफ आहे, दुसऱ्या धावेला विकेट आहे. नॉन स्ट्राईक एंडला आउट आहे. धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे टीम सावरेवाडी संघाचे. बॉल टू रन चेस ठेवतायत की काय असं वाटतंय आता, कारण 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. लास्ट टू बॉस टू गो पाहायला मिळेल. एका बाजूला सनी आहे, एक षटकार आलाय. ओहो, आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कोणता संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. सातत्य ठेवलं जात आहे निर्धाव चेंडूंच्या मागे. लास्ट बॉल, एखादा 6 खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये एक हाय स्कोर नेऊन ठेवेल, जो डिफेन्स करण्यासाठी सावरेवाडीला सुद्धा गरजेचा असेल. परंतु इथे घडतंय काय तर सर एसटी रक्षक बॉल कॅरी करतोय, तोपर्यंत आपल्या पाहायला मिळते कोणती धाव आली नाही. धावसंख्या 14 पाहायला मिळते, म्हणजेच माफ करा 14 झाली, म्हणजेच 15 धावेची गरज असेल. येणारे 12 बॉल 15 धावेची गरज टीम दामोते संघाला लगेच यायचे.
बॅटिंग लाईनला सोनू आणि त्यांच्या समोर त्यांचे मामा, माफ करा भाचे, कोण आहे, परेश, मामा भाचेची जोडी आहे. दामुते संघ खऱ्या अर्थाने नात्याने विणलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला भाऊ भाऊ चांगली गोलंदाजी करतात, फलंदाजी करतात, दुसऱ्या बाजूला मामा भाचे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. सनी आलाय गोलंदाजी मार्कवर. खऱ्या अर्थाने आपला विचार केला तर 15 धावाचं टार्गेट चेस करायचं आहे दामोदर संघाला. 15 धावा डिफेन्स करायच्या आहेत सावरेवाडी संघाला. अशा वेळेस चांगली गोलंदाजी अपेक्षित असेल गोलंदाज सनीच्या मार्फत. चला स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. सनी फर्स्ट बॉल, पहिला बॉल हाताळण्यासाठी सनी सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिल्याच बॉल वरती इरादे साफ चेंडून गेलाय सीमा पार, षटकार. डी बॅक पॉइंटच्या रिझनला दणदणी षटकार मारत आपले इरादे साफ करतोय. आम्ही तिसऱ्या चौथ्यासाठी नाही तर पहिल्या नंबरसाठी जाणलो जातो आणि तेच खेळी, साजेशी खेळी आपल्याला पाहायला मिळते सोनूच्या मार्फत. पुन्हा एकदा सनी, ओहो इथे त्रिबळाची दुसऱ्याच बॉलवरती पलटवार. सनीची मोठी विकेट, सनीने घेतलेली मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळते. मोठा मासा गळाला लावलाय सोनू इथून बाद. खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतरचा सनीचा कमबॅक. नेक्स्ट बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल सचिन आले आहेत. एक लेफ्ट हँड बॅट्समन गेलाय, दुसरा लेफ्ट हँड बॅट्समन आलाय सचिन. यावेळी पुन्हा एकदा अपील, परंतु पंच सांगतायत ऑस्टम सोडून झालेला बॉल. एक लेग बायच्या स्वरूपात धाव पाहायला मिळते. या सिंगल ने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचल्या. 15 धावांची गरज असताना 8 धावा इथून बनवायच्या आहेत, त्या म्हणजे टीम दामोते. सोनू आणि सचिन काय शक्य भाऊ. अजून एक नातं आपल्या समोर येत आहे, ते म्हणजे सोनू आणि सचिन हे दोघे, सोनू आणि सचिन हा दोघे भाव आपल्या पाहायला मिळत आहेत. नात्याने विणलेला संघ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी स्ट्रॉंग अपील सापडले, देह एसटीला आपडले आणि 3 स्टंप मध्ये सापडले. आणखीन एक मोठी विकेट सोनू इथून बाद होताना पाहायला मिळेल. एक मोठा हदरा दामोदर संघाला. नवनाथ, नवनाथ आणि सचिन सध्या तरी आपल्याला क्रीजवर पाहायला मिळतात. सनीचं चांगलं शतक आतापर्यंत. 15 धावांचा टार्गेट. स्ट्रेट ड्राइव्ह व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वर नाही चाल. एक धाव आणि एका धावेने गुणफलक पुढे सरसावेल. सिंगल डबल सुद्धा तेवढीच महत्वाची आहे जेवढे महत्वाचे इथे षटकार चौकार आहेत. खऱ्या अर्थाने खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. एक माइंडसेट सुद्धा पाहायला मिळतोय. कान्होड संघ इथे पराभूत झालाय तरीही थांबून
तो ही मॅच पाहतोय, कारण त्यांना माहिती आहे की हाच एक इथल्या एखादा संघ आपल्या समोर लागेल त्यावेळेस त्यांची प्लॅनिंग काय असेल याचा विचार इथे केला जातोय आणि करावा. हे क्रिकेटचं खऱ्या अर्थाने एक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शेवटचा बॉल हाताळण्यासाठी सनी सज्ज होईल. धावसंख्या 8. या बॉलवर किती धाव मिळतील? क्षेत्ररक्षक लांब आहेत, सिंगल मिळाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओ हो, काय घडलं, काय बिघडलं? पंच डिस्कस करतील. पंच डिस्कस करतील. प्रेशर टाकू नका प्लीज. पंचांचा जो सॉफ्ट सिग्नल असेल ना तोच इथं ग्राह्य धरला जाईल. धावसंख्या आता खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते 5 धावा पाहिजे. 10 या अंकावरती आहे. 7 चेंडू 7 धावींची गरज होती. अशा वेळेस शेवटच्या बॉलवरती आलेले 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता 6 चेंडू आणि 5 धावींची गरज आहे. नवीन गोलंदाज कोण यायला? एक अनुभवी खेळाडू सावरेवाडी संघात जातो म्हणजे हनुमान येताना पाहायला मिळतोय. हनुमान सज्ज होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर फलंदाजी करत असताना आज त्याच्या बॅट मधून जास्त धावा येऊ शकल्या नाहीयेत, परंतु खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर गोलंदाजीमध्ये चमकवेल का आपल्या संघाला, विजय मिळवून देईल का आपल्या संघाला? अंतिम ओव्हर. खऱ्या अर्थाने कोणता संघ आज पहिला संघ आपल्याला सापडेल जो फायनल मध्ये खेळेल? स्टेट ड्राईव्ह, बॉलर बॅक टू पाहायला मिळतंय. ओहो, यावेळी काय घडलं? यावेळी विकेट आहे. धावचीतची विकेट यावेळी पाहायला मिळते. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळेल दामोते संघाच्या इथून बाद होताना. आता हरेश 10 नंबर जर्सी मध्ये जाताना पाहायला मिळतील. ही क्रीज वरती आहे. सचिन जोपर्यंत मैदानावरती आहे ही मॅच दामोते संघासाठी ओपन आहे आणि म्हणूनच दामोते संघ अजूनही कॉन्फिडन्सने खेळतोय. 5 चेंडू 5 धावींची गरज. हो, यावेळी राईट मोर द विकेट मारा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ काऊ कॉर्नरच्या रिझन मधून येतात. मिसफील्ड होते, दुसरी धाव पूर्ण केली गेली आहे. या मिसफील्ड अंतिम क्षणात तरी अपेक्षित नाहीयेत. 4 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज असेल. माफ करा, 3 चेंडू 4 चेंडू 3 धाव्यांची गरज असेल. पुन्हा एकदा गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट मारा. यावेळी अतिरिक्त धाव. खऱ्या अर्थाने ही चूक झाली आहे, शिक्षा दिली गेली आहे. 4 चेंडू 2 धाव्यांची गरज आहे. एक विनिंग शॉट धडाकेबाज एंट्री मारतायत का फायनल मध्ये? चारी बाजूला आपण थोडे थोडे का होईना परंतु प्रेक्षक बघताय.
यावेळी दांडी 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 गुल, आणखीन एक मोठी विकेट सचिनची. तीन चेंडू 2 धावांची गरज. सामना संपला नाहीये. दोन्ही बाजूला ताकद वापरली जाते, बुद्धिमत्ता वापरली जाते, कारण ही स्पर्धा तेवढी मोठी आहे. 2 धावा पाहिजेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. राईट टर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल 49 जर्सी मध्ये हनुमान. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज रमाकांत. राईट हँड बॅट्समन. फील्ड थोडी चेंज केली जाते. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. हनुमान पुढे सरसावून घेण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त धाव. बॉल गेलाय वाईट. आता एक धाव गरजेची असेल, केवळ एक धाव. डिफेन्स करतील का? कोणता संघ मैदानामध्ये धावेल? सावरेवाडी की दामोते? 3-2 असं समीकरण होतं, परंतु वाईड हनुमानचा महाग पडतोय. आता 3 चेंडू 1 धावेची गरज आहे. निर्णायक काही चेंडू शिल्लक. पुढे सरसावले. डॉट बॉल. अजून ही मॅच संपली नाही. सावरेवाडी संघ सांगतोय शेवटच्या बॉलपर्यंत नेण्याची क्षमता आहे आमची, आणि ती क्षमता सध्याच्या घडीला या मैदानावरती दाखवत असताना जमखम दाखवतोय टीम सावरेवाडी. तर दुसऱ्या बाजूला प्रेशराइज बॅटिंग करतोय रमाकांत वर. अतिरिक्त प्रेशर आहे, कारण इथून जर एखादी चूक केली तर आपण पहिलं किंवा दुसऱ्या क्रमांकाचं प्राइज गमावू शकता. ही धाव किती महत्वाची आहे. रमाकांत, हनुमान पुढे सरसावले. चॉप केलाय. चेंडू सर निघून गेला. सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.